दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली आणि संघर्षाला तात्पुरता का होईना पण ब्रेक लागलाय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्याच्या दृष्टीने युद्धविराम जाहीर करण्यात आलाय। विशेष म्हणजे या चर्चांचा पुढचा टप्पा इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलला पार पडणार आहे। तर याआधीच अमेरिकेकडून इराणला सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र अंतिम मुदत संपण्यापूर्वीच अमेरिका मवाळ झाली आणि सशर्त युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। हल्ले थांबले तर आम्ही युद्ध थांबवू अशी भूमिका इराणने घेतली। जगासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने ठेवलेली। या अटीवर देखील इराणने सकारात्मक भूमिका घेतली आणि ही सामुद्रधुनी तातडीने सुरू करण्यासंदर्भात संकेत दिले। मात्र लेबनॉनवरच्या हल्ल्यानंतर इराणने पुन्हा एकदा काहीसा आक्रमक पवित्रा घेतला। दुसरीकडे पुढील 2 आठवड्यात होणाऱ्या चर्चांवरच या तणावाचं पुढील भवितव्य हे अवलंबून असणार आहे। नेमकी ही शस्त्रसंधी झाली कशी, काय घडलं नेमकं, इनसाइड स्टोरी काय सांगतेय बघूया। मंगळवारी संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी 6 वाजता एका रात्रीत इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी ट्रम्पने दिली। तर पाकच्या पंतप्रधानांनी मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला। रात्री 12:30 वाजता शहबाज शरीफना ट्रम्पने फोन केला रात्री 2:30 वाजता। तर नेतन्याहूंना देखील मग ट्रम्पनी 2:40 फोन केला। तिकडे 2:50 वाजता इराणला मग चीनने शस्त्रसंधी करता तयार केलं। दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळाले। रात्री 3:30 वाजता इराण अमेरिकेची अटी शर्तींवर सहमती झाली आणि पहाटे 4:02 ट्रम्पकडून सोशल मीडियावर शस्त्रसंधीची घोषणा झालेली आहे। तर पहाटे 4:05 इराणकडून देखील शस्त्रसंधीला दुजोरा देण्यात आला। दरम्यान युद्धविरामाची घोषणा झाल्यावर आता भारतात जोरदार राजकीय शब्दयुद्ध पाहायला मिळते। पाकिस्तानने युद्धाबाबत महत्त्वाची भूमिका घेतली, मात्र भारत बघ्याच्या भूमिकेत राहिला। त्यामुळे पाकिस्तानने मोठी बाजी मारल्याची सडकून टीका विरोधकांनी मोदी सरकारवर केली आहे। यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सेनाविरुद्ध भाजप शाब्दिक संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय। हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं, हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं। इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं। तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते। कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक। या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे। संजय राऊत, तुमची परिस्थिती सापासारखी झालेली आहे। ज्या पद्धतीनं साप आपलंच दूध पितो आणि फणा वर काढतो, अगदी तशाच पद्धतीनं या देशाचं मीठ खायचं, या देशामध्ये राहायचं आणि देशाविरोधात फणा काढायचा प्रयत्न संजय राऊत सातत्यानं करतायत। अगदी त्याच पद्धतीनं या देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम आणि पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। भारतीय जनता पार्टी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहेत। ट्रम्प यांनी कुठेही बैठक घेऊ द्या, त्यांनी काही फरक पडत नाही।